नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये अतिशय जबरदस्त आणि सुंदर असा भाग आज आपल्याला पाहायला मिळणार आहे। आता इकडे भैरवीने अनामिकाला घरी आणताक्षणी आता तिलोत्तमा आणि चंद्रकांतरावांच्या बेडरूममध्ये कॉफी घेऊन आता अनामिका येते। अनामिका म्हणते, काका आतमध्ये येऊ का? चंद्रकांतराव म्हणतात, अगं अनामिका ये ना। अनामिका म्हणते, मी तुमच्यासाठी काका कॉफी घेऊन आली। चंद्रकांतराव म्हणतात की तू तर सावलीसारखीच कामं करायला लागलीस ग, मला वाटतंय तू लवकरच सावलीची जागा घेशील। अनामिका म्हणते की त्यांची जागा मी कशी घेऊ शकेल, त्यांची जागा कुठे आणि मी कुठे? आज सकाळी सावली मॅडम रेकॉर्डिंगसाठी गेल्यात, म्हणून मी म्हटलं की मी तुम्हाला कॉफी घेऊन येते म्हणून। आता अनामिका जाऊ लागतात। चंद्रकांतराव म्हणतात, अनामिका अगं तुझं संपूर्ण नाव काय म्हणालीस ग तू? तेव्हा हसतच अनामिका म्हणते की मी अनामिका अनंत अकोलकर। आता ते नाव ऐकता चंद्रकांतराव म्हणतात, हे तर एकदमच भारदस्त नाव आहे आणि मला वाटते की हे नाव अगदी ठरवून ठेवल्यासारखं वाटतंय। ते ऐकताच आता अनामिका टचकते। आता चंद्रकांतराव म्हणतात, आईवडील कुठे असतात, म्हणजे तुझं मूळ गाव कोणतं, जन्मगाव? चंद्रकांतराव म्हणतात की अगं मी सहजच तुला विचारतो। तिलोत्तमा म्हणते की किती प्रश्न विचारताल तुम्ही तिला? तर आता अनामिका म्हणते की मी लहान असतानाच माझे आईबाबा एका अपघातात वारले। अनामिका म्हणते, लहानपणीचं मला फार काही माहिती नाही, पण बाबांचं नाव तेवढं लक्षात आहे। आता चंद्रकांतराव म्हणतात की नॉर्मली ना भैरवी असा कुणावर एवढा विश्वास दाखवणार नाही, पण भैरवीचा तुझ्यावर खूप विश्वास दिसतो ग। अनामिका म्हणते, त्यांचे माझ्यावर खूप उपकार आहेत, आयुष्यभर जरी मी त्यांची सेवा केली ना तरीसुद्धा त्यांचे उपकार माझ्याच्याने कधीच फिटायचे नाहीत असं मला वाटतंय। चंद्रकांतराव म्हणतात, वा वा, चांगलं आहे बरं का। आता तिलोत्तमा म्हणते की अमृता बहिणीला जाऊन विचार अनामिका तिला काय काय हवं, तू तिच्याकडून सगळं शिकून घ्यायचं बरं का। अनामिका होकार देते। आता दुसरीकडे इकडे सावली जगन्नाथकडे येऊन जगन्नाथची भेट घेते। अलका म्हणते, सावली अगं त्या दिवशी तुझा फोन कट झाला ना तेव्हापासून त्यांना असं वाटतंय की तू त्यांच्यावर रागावलीस। सावली हसतच म्हणते, नाही नाही, मी त्यांच्यावर नाही रागवलेले। आता ते सावली म्हणते की जगन्नाथजी मला कळत नाही आहे, भैरवी माईंनी आता नवीन मुलीला कामासाठी घरामध्ये आणलंय, नक्कीच काहीतरी मुहूर्त आहे जगन्नाथजी, आणि जोपर्यंत सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही असे आता सावली जगन्नाथला सांगते। सावली म्हणते की मला असं काहीतरी जाणवतंय जे मी तुमच्यासमोर शब्दात मांडूच शकत नाही जगन्नाथजी। हे सगळं जे चाललंय ते अजिबात मला पटत नाही आहे आणि नक्कीच काहीतरी काळबेरं चालल्याचे सावली आता जगन्नाथला सांगते। आता विचार करत सावली म्हणते की काही जरी झालं तरी सत्य मी बाहेर काढीलच, कारण मला ना त्यासाठी डॉक्टर साखरेला भेटायचं आहे। आता इकडे जगन्नाथ म्हणतात, सावली अगं त्या डॉक्टरांचा नाव गाव पत्ता मला सगळं काहीच माहिती नाही, फक्त आता त्याचं नाव डॉक्टर साखरे आहे एवढंच मला माहिती आहे। अलका म्हणते की अहो सावली तुम्हाला जे काही सांगते ना मला वाटतंय नक्कीच सावलीच्या बोलण्यामध्ये काहीतरी तथ्य आहे। जगन्नाथ म्हणतो की मला माहिती आहे, ती सुद्धा माझीच लेक आहे। सावली तू काळजी करू नकोस, त्या डॉक्टरचा पत्ता मिळवण्यासाठी मी काहीतरी नक्कीच करतो असे आता शब्द जगन्नाथ हा सावलीला देतो। आता इकडे नील त्याच्या बेडरूममध्ये आवरत असताना अनामिका नीलसाठी नाश्ता घेऊन येते। ते बघून आता नील म्हणतो की माझ्यासाठी आणि इथे नाश्ता कशासाठी? तर आता अनामिका म्हणते की तुम्ही खाली नाश्त्यासाठी आले नाही ना तेव्हा मी वर नाश्ता घेऊन आले, आणि आता नील म्हणतो मला नाश्ता नको, जा घेऊन। अनामिका म्हणते, अहो असं काय करताय, अशा अनाशी पोटी बाहेर पडायचं नसतं आणि ते चांगलं नसतं आपल्या आरोग्याला। आणि इकडे आता पोहे दाखवत अनामिका म्हणते की हे बघा मी तुमच्या आवडीचे पोहे बनवलेत। नील म्हणतो, तुला कसे माहिती मला पोहे आवडतात म्हणून? अनामिका म्हणते, मला तुमच्याबद्दल सगळंच माहिती आहे। आणि एवढ्यात आता अनामिका म्हणते की तुम्ही एकटे आहात मला माहिती आहे, पण फार काळ तुम्ही एकटे राहणार नाही मला माहिती आहे। ते ऐकताच आता नील हा अनामिकाकडे बघतो। अनामिका म्हणते की हे बघा तुम्ही चुकीचा अर्थ काढू नका। अनामिका म्हणते की तुम्ही नका एवढी काळजी करू, कारण तुमच्या नात्यातली तुमच्यावर प्रेम करणारी सगळी माणसे तुमच्या आसपास आहेत। तेव्हा आता नील म्हणतो की माझ्या नातेमध्येच माझी गडबड झाली आणि त्यांनीच मला फसवलं। अनामिका म्हणते की तुम्ही काहीच काळजी करू नका। आणि आता अनामिका म्हणते की तुम्ही नका काळजी करू, प्रेम ही अशी गोष्ट आहे ना ती तुटलेली नातंसुद्धा जोडते, आणि फक्त तुमचा त्यावरती प्रेमावरती विश्वास असायला हवा। अनामिकेचे ते बोलणे ऐकताच आता नील हा अनामिकाकडे बघतो। नील म्हणतो, तुला कसं माहिती? अनामिका म्हणते की माझ्या आयुष्यातसुद्धा मी प्रेम आणि नाती टिकवण्यासाठी खूप प्रयत्न केला आहे आजपर्यंत। अनामिका म्हणते की हा मला रक्ताची नाती मिळाली नाही, पण जी नाती मला मिळाली ती नाती टिकवण्याचा मी आटोकाट प्रयत्न केला, एवढं मात्र मी नक्की तुम्हाला सांगेल असे आता अनामिका नीलला सांगते।
आणि अनामिका म्हणते तुम्ही मी बोलत का बसलाय? अहो नाश्ता थंड होऊ राहिलाय, तुम्ही अगोदर नाश्ता करून घ्या, मी इथे ठेवते बरं का. तर नील फक्त अनामिकाकडे बघतच राहतो. आता नीलला अनामिकाने पहिल्याच भेटीत इम्प्रेस केलेलं असतं. आता इकडे भैरवी आणि तिलोत्तमा नाश्ता करत असतात. तर भैरवी तिलोत्तमाला म्हणते का गं तिलोत्तमा, तुझी सून सावली कुठे गेली सकाळी सकाळी? तिलोत्तमा म्हणते मी तुला म्हटलं ना ती रेकॉर्डिंगसाठी गेली. भैरवी म्हणते काय? तिलोत्तमा मला तर वेगळीच न्यूज मिळाली. तिलोत्तमा म्हणते हे बघ भैरवी, उगाच तिच्यावरती तू संशय घेऊ नकोस. भैरवी म्हणते की अगं मी कशाला संशय घेईल तिलोत्तमा, मी जे बोलते ना ते खरं बोलते. तिलोत्तमा म्हणते सावलीचं आज कुठेच रेकॉर्डिंग नाही, ती ना वेगळ्याच कामासाठी बाहेर गेली आहे तिलोत्तमा. तिलोत्तमा म्हणते तुला कसं कळलं गं? भैरवी म्हणते एकाच फोनने कुठं कुणाचं कधी काय रेकॉर्डिंग चाललं ना ते सगळं मला कळतंय. तिलोत्तमा मी तुला सांगते सावलीचं आज रेकॉर्डिंगच नाही आहे. तिलोत्तमा म्हणते की मला नक्की माहिती आहे सावली खोटं बोलून असं बाहेर कुठेच जाणार नाही. भैरवी म्हणते की किती तुझ्या लाडक्या सुनीवर तुझा विश्वास गं तिलोत्तमा, आंधळा विश्वास आहे हा. भैरवी म्हणते तुमच्या सासू सुनाचं नातं एवढं घट्ट असेल मला वाटलं नव्हतं गं. आणि तिलोत्तमा तुझा हाच अंधविश्वास एक दिवस तुला पुरून उरेल असे भैरवी तिलोत्तमाला सांगते. आणि तेवढ्यात आता वरून बबलू खाली येऊ लागतो. तर भैरवी तिलोत्तमाला खुणावते. बबलू तेथून जाऊ लागताच तिलोत्तमा म्हणते की अरे बबलू तू नाही गेला रे, आज सावलीचं रेकॉर्डिंग होतं ना. त्यावर विचार करत बबलू म्हणतो आज सावलीचं कुठलंच रेकॉर्डिंग नाही आहे म्हणून तर मी घरी थांबलो. तिलोत्तमा म्हणते अच्छा. बबलू म्हणतो काय झालं? तिलोत्तमा म्हणते काही नाही, सहजच विचारलं रे, जा तुला काही काम असेल. बबलू जाता क्षणी भैरवी म्हणते बघितलं का, तुझ्या सुनेवरती खूप विश्वास होता ना, आता तरी माझ्यावर विश्वास ठेवतील का? तर लगेच आता तिलोत्तमाला खूप राग येतो. भैरवी म्हणते की तिलोत्तमा तुला जे वाटतंय ना, तुला सावली जेवढी साधी वाटते तेवढी साधी अजिबात नाही आहे. भैरवी म्हणते की आत्ता या क्षणाला सावली कुणाला भेटायला गेली, कुणाचा तपास काढायला गेली, कुठे गेली, कुणाकडे गेली हे कसं कळेल आपल्याला? भैरवी म्हणते तूच विचार कर तिलोत्तमा, आता कसं शोधायचं? तर तिलोत्तमा विचार करू लागते. आणि इकडे आता अनामिका किचनमध्ये येते. अमृता तिथे असते. अमृताला आता तिला काय काय लागतं, काय काय आवडतं हे सगळं अनामिकाला सांगते. अमृता म्हणते हे बघ अनामिका, तुला आता हळूहळू सगळं काही कळेल. आता अमृता म्हणते की मला एक सांग ना अनामिका, तू लग्न का नाही केलं? अनामिका म्हणते माझ्यासारख्या मुलीशी कोण लग्न करील? अमृता म्हणते असं का बोलतेस तू? अमृता म्हणते तुझं वागणं बोलणं एवढं छान आहे, घरातली कामंसुद्धा सगळीच तुला जमतात, मग तू असं का विचार करतेस? आता अमृता तिथून जाऊ लागते. तर तेवढ्यात अनामिका अमृताला थांबवते आणि म्हणते की वहिनी तुम्ही आज प्लीज इथे थांबता का? म्हणजे मला ना मी आज नवीन आहे, तुम्हाला काय आवडतं काय नाही, कसा स्वयंपाक लागतो हे जर तुम्ही इथे थांबले तर तुम्हाला कळेल आणि मग मलासुद्धा कळेल, उद्यापासून मग मी करीत जाईल. हसतच अमृता म्हणते की चालेल चल मी तुला मदत करते. तेव्हा आता इकडे पटकन अनामिका म्हणते की तुम्ही काही मदत करू नका, तुम्ही बसा, बाकी सगळं मी करते. हसतच अमृता म्हणते बरं बाई. आणि इकडे आता भैरवी तिलोत्तमाला म्हणते की तिलोत्तमा डॉक्टर साखरेचा फोन आला होता, तो माणूस किती घाबरून गेला तुला माहिती आहे का? तिलोत्तमा म्हणते म्हणजे काय झालं? भैरवी म्हणते की तिलोत्तमा मी तुला वार्न करते, जर सावली या सगळ्याच्या मुळाशी पोचली तर तुझं काही खरं नाही. तिलोत्तमा जर तुझं सत्य बाहेर आलं तर तू गेलीच म्हणून समज, आणि जर तुझं सत्य कळालं तर तुला सगळेजण मुळासगट उपटून या घराच्या बाहेर काढतील. तिलोत्तमा आता तिलोत्तमा म्हणते या सगळ्यांमध्ये दोष तिचा नाही तर तुझा आहे भैरवी. भैरवी म्हणते काय बोलतेस तू तिलोत्तमा? आणि तिलोत्तमा म्हणते की तू जे वागते ना त्यामुळे कुणाला सुद्धा संशय येईल, त्यातली त्यात ती सावली खूप हुशार आहे. भैरवी म्हणते संशय यायला मी असं केलं तरी काय तिलोत्तमा? भैरवी म्हणते त्या डॉक्टर साखरेंना मी या घरात आणलं ते फक्त अमृताच्या उपचारासाठी, बाकी माझी काही चूक झाली. भैरवी म्हणते की आणि अमृताला सुद्धा ते पटलंय, तिला काय घरातल्या सगळ्यांना पटलंय. तिलोत्तमा म्हणते कुणालाही पटलेलं नाहीये भैरवी, सावलीला संशय येतोय. आता तिलोत्तमा म्हणते की त्याचं कारण म्हणजे तू या घरात येऊन गेलीस त्यानंतर मी ताराला माफ केलं. तिलोत्तमा म्हणते की आणि त्यानंतर तू त्या अनामिकाला डायरेक्ट आमच्या घरात कामाला घेऊन आलीस, हे सगळं करताना तुला एकदासुद्धा मला विचारता नाही आलं का भैरवी? त्यामुळे तुझा संशय वाढत गेलाय आता. भैरवी म्हणते काळजी करू नकोस तिलोत्तमा, सगळेजण गप्प आहेत, कुणी काहीच बोलत नाही. भैरवी म्हणते की फक्त तुझी ती लाडकी सून आहे ना सावली, तिला संशय येतो आणि तिच्या डोक्यात संशयाचं भूत बसलंय, बाकी कुणीचं नाही. तिलोत्तमा म्हणते की भैरवी हा तुझा गैरसमज आहे, कुणी काही बोलत नाही याचा अर्थ असं नाही की कुणाला संशय येत नाही म्हणून. तिलोत्तमा म्हणते की का त्या अनामिकाला कशाला माझ्या घरात आणलंस? तेव्हा आता भैरवी म्हणते की अगं ती मोलकरीण आहे, कामाला आणलंय मी तिला.
भैरवी म्हणते की ती तुझी सावली लाडकी ती फिरत असते बाहेर रेकॉर्डिंगसाठी, अमुक तमुक काहीही करायला बाहेर जाते. मग तुझ्या अमृतासाठी मी त्या मुलीला आणलं तर कुठे काय बिघडलं? त्या मुलीच्या जीवावर तू अमृताला सोपवणार आहे का? भैरवी म्हणते की अनामिकाला या घरात आणण्याचा माझा दुसरा कोणताही हेतू नाही आहे तिलोत्तमा. आता तिलोत्तमा म्हणते की भैरवी, जर या घरात तुला काही करायचं असेल तर अगोदर मला विचारत जा. आता इकडे तारा ही बेडरूममध्ये जाम खुश झालेली असते. तारा ही आनंदाने उड्या मारू लागते. तर तेवढ्यात सोहम तिथे येतो आणि म्हणतो, तारा अगं काय झालं, तुझा हात दुखतो की काय? हसतच आता तारा म्हणते की सोहम, खूप आनंदाची बातमी आहे आणि आत्ताच पप्पांनी फोन केला होता. पुढच्या आठवड्यात आपल्या पिक्चरची, आपल्या सिनेमाची शूटिंग सुरू होते. तर ते ऐकता सोहमही खुश होतो आणि पटकन तारा सोहमला मिठी मारते. सोहम म्हणतो की म्हणजे पुढच्या आठवड्यापासून तारा सोहमची जोडी पडद्यावरती सगळ्यांच्या समोर येईल. तारा ही आता खुश होते. तारा म्हणते की प्रत्येक डेट पुढे जात होत्या, मला विश्वासच वाटत नव्हता, पण आता ना हे सगळं जुळून आलंय. आता सोहम म्हणतो की हे सगळं कन्फर्म आहे ना, तू बोललीस ना बाबांशी? तर तारा म्हणते की हो रे. तारा म्हणते की त्यांनीच मला सांगितलं एक मोठा फायनान्सर मिळाला आहे. तारा म्हणते मला सगळ्यात जास्त कशाचा आनंद झाला माहिती आहे का सोहम? मी 24 तास या घरात कोंडून राहणार नाही आणि त्या बाईचं मला तोंडही बघायची आता वेळ येणार नाही. तारा म्हणते सोहम, मला ती बाई आता अजिबात सहन नाही होत, तुला माहिती आहे ना. आणि तारा आता भैरवीविषयी आता सोहमला सांगू लागते. सोहम म्हणतो, हे बघ तारा, स्वतःच्या रागावरती कंट्रोल करायला शिक, मग तू सगळं काही ओके होशील. तारा म्हणते एक्झॅक्टली सोहम, तुझं बरोबर आहे, मला आता माझ्या रागावरती कंट्रोल ठेवायला हवा आणि यापुढे मी तिच्या कोणत्याच बोलण्याला अजिबात भजणार नाही असे आता तारा बोलते. आणि आता इकडे सावली ही तिची बॅग घेऊन आता मेदळ्यांच्या घरी येताच तिलोत्तमा सावलीला आता आडवं जाते. तिलोत्तमाला बघून आता सावली टचकते. तर तिलोत्तमा म्हणते कुठे गेली होतीस? सावली म्हणते की जरा बाहेर गेले होती. तिलोत्तमा म्हणते तू बाहेर गेली होतीस ते मला कळतंय, पण कुठे गेली होतीस? तेव्हा आता सावली म्हणते महत्त्वाचं काम होतं, मी तिथे गेले होते. आणि तिलोत्तमा म्हणते की एवढं कोणतं तुला महत्त्वाचं काम होतं? बाहेर जाताना तू रेकॉर्डिंगसाठी चाललेस असं म्हणून गेली. पुन्हा आता तिलोत्तमा म्हणते तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, तू कुठे गेली होतीस सावली? आणि आता ती ऐकताच आता सावली विचार करते आता मी काय करू? जर तिलोत्तमा मॅडमला मी खरं सांगितलं तर माझं काही खरं नाही. आणि सावली म्हणते त्यांच्याशी मी खोटं तरी कशी बोलू? मला ना आता काय बोलावं तेच कळत नाही. असा विचार आता सावली करून चष्म्याला हात लावते. तिलोत्तमा म्हणते मी तुला काय विचारते? अगं तू कुठे हेरगिरी करायला पुन्हा कुठे बाहेर गेली होतीस का? आणि मला तर असा संशय यायला लागलाय आता. तिलोत्तमा म्हणते की मला खरं खरं सांग. आणि तेवढ्यात आता तिलोत्तमा म्हणते कुठे गेली होतीस? तर पाठीमागून सारंग तिथे येत तिलोत्तमाला म्हणतो की आई सावली माझ्यासोबत होती. तर आता ती ऐकताच तिलोत्तमा म्हणते सारंग तू तर ऑफिसला गेला होतास ना? आणि सावली रेकॉर्डिंगला गेली होती. आणि सारंग म्हणतो की आम्ही दोघं फिरायला गेलो होतो आई. तिलोत्तमा म्हणते फिरायला? अगं कधीपासून मी तुला हेच विचारते सावली. तिलोत्तमा म्हणते उत्तरच द्यायला तयार नाही ही. सारंग म्हणतो अगं तुला ती घाबरली. सारंग म्हणतो नवीन मुलगी आली तिच्यावरती सगळं काम सोपवून ही फिरते असं तुला वाटायला नको म्हणून तिने नाही सांगितलं. आणि आता बोट करत विचार करत तिलोत्तमा म्हणते तू नवऱ्याबरोबर फिरायला जाऊ शकतेस, ते काही चुकीचं नाही आहे आणि मला घाबरायची काही गरज नाही. पुढच्या वेळेस जर तू याच्यासोबत जाणार असेल तर मला सांगून जा असे तिलोत्तमा सावलीला बोलते. तिलोत्तमा म्हणते मला उगाच काहीतरी वाटत होतं की ही उगाच हेरगिरी करते म्हणून. आणि सारंग सावली दोघी ही वर निघून जातात. तर तिलोत्तमा पुन्हा विचारात पडते. प्रेक्षकांनो त्यानंतर घडलेली असते ती सगळ्यात भयानक घटना. दुसऱ्या दिवशी आता सगळेजण आता नाश्त्याला ब्रेकफास्टला टेबलवर एकत्र बसलेले असताना त्यावेळेस आता तिथे तारा येते आणि तारा म्हणते मला ना आज एक महत्त्वाचं अनाऊन्समेंट करायचं. भैरवी तिलोत्तमा सगळेजण ताराकडे बघतात. तारा म्हणते की आता मम्माची तब्येत एकदम ठणठणीत बरी झाली आहे आणि मम्मा आता आनंदी देखील आहे आणि मी सुद्धा तिला माफ केलेलं आहे. तेव्हा मम्मा उद्या सकाळी या घरातून जायला हवी. जर मॉम उद्या सकाळपर्यंत या घरातून गेली नाही तर मी हे घर कायमचं सोडून निघून जाईल असे आता तारा ही सगळ्यांना सांगते. ते ऐकताच आता भैरवीला सगळ्यात मोठा धक्का बसतो. आणि त्यानंतर आता इकडे जगन्नाथने मोठी कमाल केलेली असते. जगन्नाथ सावलीला फोन करतो आणि म्हणतो की सावली डॉक्टरचा पत्ता सापडला. ते ऐकताच आता सावली खुशी होते आणि म्हणते थँक्यू जगन्नाथजी, या पत्त्यावरती आता पुढची सगळी भाकिते अवलंबून आहेत.
आणि त्यानंतर इकडे आता सगळेजण भैरवीच्या घरी बसलेले असताना सारंग हा डॉक्टर साखरेला घेऊन तिथे येतो. डॉक्टर साखरेला बघताच आता भैरवी तिलोत्तमाला धक्का बसतो. सारंग आता म्हणतो की आता मी डॉक्टर साखरेंना इथे घेऊनच आलोय आणि जे काही सत्य आहे ते डॉक्टर साखरे त्यांच्या तोंडाने सांगतील. आणि लगेच हात करत आता सारंग म्हणतो की सांगा डॉक्टर काय आहे सत्य. तर डॉक्टर आता भैरवी आणि तिलोत्तमाकडे बघतो. सगळ्यात मोठ्या भयानक सत्याचा डॉक्टरकडून आता उलगडा होणार असतो. जगन्नाथने त्याचा पंडिती हिसका डॉक्टरला दाखवून आता सारंगच्या मदतीने डॉक्टरला आता पोपटासारखा बोलता केलेला असतो. आणि डॉक्टर आता तिलोत्तमा भैरवीचे भयानक सत्य सगळ्यांच्या समोर कसा पोपटासारखा सांगतो. तिलोत्तमा भैरवीचे भयानक सत्य समोर येऊन आता सगळ्यात मोठा सावली कोणता धमाका करून आता बॉम्ब फोडते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.